सकाळी गार्डनमध्ये जाण्यासाठी रोज जेरी मला बोलवायला येते. आम्ही गार्डनमध्ये गेलोत आणि आजीने आज हे सुगरणीचं घरटं बघितलं. आम्ही विहिरीवरून आणलं होतं. मग मी माझे फोटो काढले. आजी म्हणलं माझा पण काढ एखादा. लास्ट टाइम लावलेले रताळे आता मस्त उगवून आलेत. लवकरच रताळे खायला मिळतील. उन्हाचं गाई मस्त झाडाखाली बसतात. शेतात गेले आणि 2-3 लिंब तोडून आणले. आज लिंबू सरबत पिवशी वाटलेला आणि आता उन्हाळा वाढत चाललाय त्याच्यामुळे रोजच लिंबू सरबत पिवशी वाटतोय. तुम्ही सुद्धा सर्वजण खूप पाणी प्या अँड स्टे हायड्रेटेड. नंतर 12 वाजता मग मी गोठ्यात गेले. कृष्णाला भेटले आणि तो आता खूप प्रेमळ होत चाललाय. कोंबड्यांना खायला बाजरी टाकली आणि मेंढरांची लुडबुड तर चालूच असते मध्ये आधे. गाईंखालचं शेण ओढलं आणि घरी जाता जाता मी आज भलतीकडेच अडकून बसले. ते म्हणजे हे आहे माझं सगळ्यात आवडतं आंब्याचं झाड. लहानपणापासूनच या झाडाचे खूप आंबे खाल्लेत. झाडावर चढलीये, उतरलीये, खूप मस्ती केलीये. खूप आठवणी आहेत माझ्या या झाडासोबतच्या. अविस्मरणीय क्षण आहेत हे माझ्या आयुष्यातले. म्हणूनच म्हणते प्रेझेंट मुमेंट भरभरून जगून घ्या. जरी गावाला लक्झरी नसली ना तरी छोट्या छोट्या गोष्टीत खूप सुख आहे. फक्त ते आपल्याला जगता आलं पाहिजे. दुपारी आम्ही वनभोजन केलं. पाणी माझे व्हिडिओ बघून या ताईंनी मला लहानाचं मोठं होताना बघितलं आणि त्यांच्या डोळ्यात आज माझ्यासाठी मी पाणी बघून माझ्याकडे शब्द नाही आहेत काही बोलण्यासाठी. खरंच रिअल फॅन मुमेंट. आता एक गंमत बघा. 2 ते 3 सगळ्यांची जेवणाची सुट्टी असते आणि त्याच दरम्यान आपल्या शेतातलं हे मिनी पार्लर बघा. म्हातारपण लपवायची नवीन ट्रिक. पण भारीच. हेच ते आयुष्य. तर भेटूयात उद्या.